रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या कल्याण डोंबिवली जिल्ह्यात रविवारी पदाधिकारी चिंतन बैठक आणि पत्रकार परिषद पार पडली। बैठकीत जिल्हाध्यक्ष पदातील बदलांबाबत महत्त्वाचा ठराव मांडण्यात आला। विद्यमान जिल्हाध्यक्ष प्रल्हाद दुंदा जाधव यांना जबाबदारीतून मुक्त करून त्यांना राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवर जबाबदारी देण्यात यावी अशी मागणी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केली। तब्बल 36 वर्षांनंतर कल्याण डोंबिवलीला नवा जिल्हाध्यक्ष मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली। दरम्यान पक्षाच्या नावाने संभ्रम निर्माण करणाऱ्या वक्तव्यांबाबतही राष्ट्रीय महासचिव दयाल बहादुरे यांनी इशारा दिलाय। आगामी काळात कल्याण डोंबिवलीत पक्षाला नवसंजीवनी मिळेल असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय। कल्याण डोंबिवली महापालिका रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे प्रल्हाद जाधव हे अध्यक्ष आहेत। आज 35-32 वर्षापासून तेच अध्यक्ष असल्यामुळे कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये आमचे नगरसेवक सुद्धा जात नाहीये निवडून। त्याचप्रमाणे आपसामध्ये भांडण लावून कोर्टामध्ये प्रल्हाद जाधवने पुष्कळ लोकांवर केसेस केलेले आहेत आणि या सर्व गोष्टीचा विचार आठवले साहेबांच्या कानावर आम्ही टाकले। आमचे अध्यक्ष केंद्रीय त्यांनी सांगितलं सर्वांच्या वतीने एक ठराव पास करा आणि तो ठराव माझ्याकडे पाठवा आणि त्याप्रमाणे हा संपूर्ण जे ठराव आम्ही पास केलेला आहे आणि जे जे सदस्य आहेत त्यांच्या सह्या घेतलेल्या आहे आणि हे पत्र आजच्या सभेचे अध्यक्ष महोदय आयुष्यमान दयाल बहादुर हे केंद्रीय आहेत आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग घेऊन आम्ही हा कार्यक्रम घेतलेला आहे। विशेष महत्वाचं जो प्रल्हाद जाधव अध्यक्ष म्हणून काढल्यानंतर कोणाला अध्यक्ष करायचं आहे त्याच्यासाठी ज्यांना अध्यक्ष व्हायचं इच्छुकांना या 5 दिवसामध्ये या 5 दिवसात आमचं त्याचं लेखी घेणार आणि ते लेखी घेतल्यानंतर आम्ही आठवले साहेबांकडे पाठवणार आणि आठवले साहेब जे म्हणतील त्यांना आम्ही अध्यक्ष करणार। हा पहिला मुद्दा। अध्यक्ष निवडून आल्यानंतर महिला आघाडी, युवक आघाडी आणि फादरवाडी पक्षाच्या लोकांनी सदस्य नोंदणी केल्यानंतर ज्या अध्यक्षाच्या मार्गदर्शनाखाली सदस्य नोंदणी करून आणि त्याच्यानंतर मग संपूर्ण कल्याण डोंबिवली महापालिकेचे कार्यकारी निवडला जाईल अशा प्रकारचा ठराव पास केलेला आहे एकमताने। तुम्ही मगरे यांना आता पत्र तुम्ही मगरे यांना कसं दिलं? हा, मगरे आणि लोकांना काय वाटलं कार्यकर्त्यांना आम्ही बी प्रल्हाद जाधवला अध्यक्ष म्हणून केलं, आम्हालाही कोणी काढत की काय, पण जे जुने कार्यकर्ते आहेत प्रल्हाद जाधवच्या अध्यक्षतेखाली ते तसेच राहतील अशा प्रकारचं त्यांना पत्र दिलेलं आहे। फक्त जिल्हाध्यक्षासाठी फक्त ठराव जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधवना पक्षात म्हणजे पदावरून काढायचं आणि त्यांना महाराष्ट्र कार्यकारिणीवर पाठवायचं आहे। एक पत्राने तो बी ठराव पास केलेला आहे। 36 वर्ष का लागली प्रल्हाद जाधव हे? ते आठवले साहेबांना विचारा। नाही, पण एकूण प्रल्हाद जाधवांना जर तुम्ही जिल्हाध्यक्ष म्हणून पद काढून घेताय तर नवीन जे जिल्हाध्यक्ष ते ठरवणार ना की बाकीची कार्यकारिणी किंवा बाकीचे पद? मी सांगतो, प्रल्हाद जाधव अजूनही जिल्हाध्यक्ष आहेत, त्यांना आम्ही काही काढलेलं नाही, कुठल्या काढण्याचा त्यांचा ठराव आम्ही केलेला नाही, ते जिल्हाध्यक्ष आहेत। नंतर आठवले साहेबांच्या सूचनेप्रमाणे आम्ही जिल्हाध्यक्ष पदासाठी जे नवीन जिल्हाध्यक्ष पदासाठी नावं याने मागितलेली आहेत। ते नावं 2-4 दिवसामध्ये ते नावं आली की त्याची आम्ही आठवले साहेबांकडे ते नावं देणार आहोत आणि त्यानंतर जे जिल्हाध्यक्ष कोण असेल म्हणजे जो ऍक्टिव्ह असेल आणि एक प्रकारचा कॅपेबल असेल असा जिल्हाध्यक्षाची निवड आठवले साहेब लवकरच करणार आहेत।